अर्थाने आमच्या मित्र या ठिकाणी जमा झालेले आहेत. खऱ्या अर्थाने आम्ही जमातीमध्ये महाराष्ट्रात आहोत, परंतु संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आम्हाला कॅटेगरीमध्ये टाकलेले आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची जी पूर्वीपासूनची मागणी आहे शेड्यूल ट्राईब म्हणजे विमुक्त अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं ही आमची कायमस्वरूपी मागणी राहिलेली आहे. याच्यामध्ये खास पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगेल, या ठिकाणी ही गोष्ट बाहेर येत नाही. खऱ्या अर्थाने आमचे बेटी व्यवहार आहेत सगळे आंध्र प्रदेशमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे. प्रत्येक राज्यामध्ये आमचे बेटी व्यवहार होतात. आमचे मुलं तिथून लग्न करून आणतात, आमच्याकडून मुली तिथं दिले. म्हणजे राहणीमान एक, बोली भाषा एक, खाणं पिणं एक, आमचे देव एक, आमचे सेवालाल महाराजांना मानणारे आम्ही संपूर्ण भारतात एकच जमात आहोत. याला आरक्षण एसटी या प्रवर्गातून मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. सध्या जे वातावरण आपण बघितलं मागील आठवड्यामध्ये की गॅजेट हैदराबाद जो झालेला आहे त्याच्यातून तर पूर्णपणे आम्हाला संरक्षण मिळालेलं आहे. कायद्याने आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि विविध राज्यामधून जे आम्हाला विभागलं गेलं आहे, खऱ्या अर्थाने आम्ही एकाच बोली भाषा जाणणारे, एकाच देव जाणणारे सगळं असूनही आमच्यावर अन्याय होतो. हा अन्याय दूर केला पाहिजे आणि शासनाला हे सगळं परिचित आहे, सर्व त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. तो जो गॅजेट आहे हैदराबादचा त्याच्यामध्ये संपूर्ण उल्लेख केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने 2014ला जो इंदाते आयोग स्थापन झाला, इंदाते आयोग कशासाठी स्थापन झाला होता? खऱ्या अर्थाने की घुमंतू ज्या जनजाती भारतातील आहेत त्यांना न्याय मिळावा. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या शिफारशी इंदाते आयोगाने दिलेल्या आहेत ते शासनाने लागू केले पाहिजे. आणि संपूर्ण बंजारा समाज याला वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठलंही नाव जरी असेल तरी आमचे बेटी व्यवहारात आमची भाषा एक आहे आणि सेवालाल महाराज एक आहेत. आमची एका झेंड्याखाली मी सगळे एकत्र आलेलो आहेत. म्हणून आम्हाला अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळावं. आणि खऱ्या अर्थाने मागासलेला समाज आमचा, आजही तुम्हाला उदाहरण सांगतो मी, आम्ही तांड्यामधून राहतो. तांड्यामध्ये दुसरा समाज साहेब राहत नाही. आणि तिथं तांड्यामध्ये म्हटलं चव्हाण, पवार, राठोड, जाधव हे 4 जमाती राहतात. आणि ते जर एकच बंजारा आहेत, अजूनही आम्ही कुठेतरी मागासलेलो आहोत. आम्हाला अजूनही राहण्याचं ठिकाण मिळालेलं नाही, आम्हाला अजून शेती करण्यासाठी शेती मिळालेली नाही, आम्हाला शिक्षण मिळालेलं नाही, निवाऱ्यासाठीच आमच्यासाठी कुठल्याही योजना नाहीत. आणि म्हणून आम्हाला जर शेड्यूल ट्राईब ह्या प्रवर्गात जर टाकलं त्या फॅसिलिटीजमधून आम्ही जो काही या समाजामध्ये जे काही दुःख या ठिकाणी सहन करतोय, आमच्यावर जो अन्याय या ठिकाणी होतोय तो दूर होईल हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे. जय सेवालाल. सुभाष देशमुख कोणत्या संघटनेच्या वतीने आंदोलन? नाही, आम्ही आमचे समस्त बंजारा समाज या वतीने हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या शिफारशीसाठी आम्ही एकत्र सगळ्यांना जय सेवालाल. जय सेवालाल. चेतन जाधव, गोरसेना जिल्हा सचिव जळगाव या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो, आज हा जो आपण निवेदन देतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण हा आज निवेदन देणार आहोत. याचा मुद्दा असा सर, मागे आपण 2-4 दिवस एक आंदोलन पाहिलं असेल, मनोजदादा जरांगे यांनी एक अतिउत्तम एक मोठं योगदान काम केलं समाजासाठी. कारण का फोटो नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काला. सारी मार्ग और भाई जो आगे ये समझ लो अपने मागणी काही आपण पुढचे बेशेप करायचे ही आपण जो एसटी आरक्षण मुद्द्याचा ही वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होतो जदेशी चालू होतं, जदही शासन शिफारस भी दे नव्हतो, परंतु वो तो जे सत्ता भेटे लोक तो मैं प्रामुख्याने नाम घेऊन जो जगजीवनराव बाबू विरोध केलो होता है ना. कारण आपण एसटी एकदम एक घोषणा द्या आपण काय केलं की एसटी घोषणा संत सेवालाल महाराज की जय. संत सेवालाल महाराज की जय. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. एकच लाल सेवालाल, एकच लाल सेवालाल, एकच मिशन, एकच मिशन एसटी आरक्षण. हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळालाच पाहिजे. हैदराबाद गॅजेटनुसार एसटी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे. हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळालाच पाहिजे.
घेतल्याशिवाय राहणार नाही. वसंतराव नाईक की जय. सेवालाल महाराज की जय. जय. पूर्ण भारतात सर्व बंजारा समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. संपूर्ण भारतात बंजारा समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. संपूर्ण भारतात बंजारा समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. घेतलाच पाहिजे. सेवालाल महाराज की जय. आपण सारी जाणता लोकच्या जे आता आयोच्या खऱ्या अर्थाची रेल्वे घरच वो भी आपणेच व्हायच्या परंतु आपण समजून लेवं पडे की आपण मागणी घ्यायच्या. आपण आज ही 10 लोक 20 लोकांना आपल्या समाजात तो आपण बोल राहायचा पण इतर लोक कशी बोलताना मला विनंती रे की म्हणून भी बरोबर व्याख्या केवतम की हमने काय आरक्षण तमार मुद्दा ध्याने वाया काही मग काही केला गो तांडा रे रेचा दुसरं समाजचे काही आपले नामचं तांडा म्हणून पुढचं आरक्षण मिळवत आपल्याला ही म्हणजे काहीचे की आपण तांडा दरी खोराम रेवाळे बापूच क्या गोचे दरी खोराम रेवाळे आपण लोक ढोर बकरीचे रावाळे लोक आपण कधी अजून वसाहत मळी कोणीच्या आपण शेती कोणी मळ आपण जागा कोणी मळ तो ही सारी वात कदम मळेवाळीचं एसटी आरक्षण काहींचे तमने मालमचं जे चोपडा आणि यावर ये रावेर 3 तालुक्याचं ओमई सारी वो पहाडपट्टीन कुणचं वो आदिवासी लोकचं म्हणून पुढचं आरक्षणचं आधी शेड्यूल राहिले तर ही समजून लेव आणि यार कारण घ्यायचे जे किंमत तमने ना ही सारी हेगो तो परंतु उपरे लोक जे 7% आरक्षणची आपणो समाज मोठो जे कारण आपण घालीन ही तमने कारण क्यों परंतु आपण वंचित रे जा आपण तो खऱ्या अर्थीच मळे नेणो तमने जर मालूम आहे काही तांडा वसंतराव नाही कुठेही बिन घेऊ मोयदा करून एक तांडो वो तर जमीन दिनो घऱ्यावर भांद्यावर जमीन दिनो कोण जत्रा करतो विचारू टाइमिंग दिदो पण आज आपण जे काही थोडा बहुत आपण भी समजे लागो आपण 18 लोक कुकर आगे एकदम आगे आपण भी काही करेवाळे लोक छा तो પછી बोल मुंडांग करो आणि योग्य मागणी केव नहीं तो आपणच बोलतो आहे आणि आपण आपसे किसी बोला जानी ही मोठा प्रॉब्लेम છે विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजे काही आणि समजले होतं आपण विमुक्त जाती मावाच्या भटक्या शब्द काढो तर हाल भी समजो आणि તમને मुझे एक बात કીધું જો આ તમારે કઈ ભાઈ આપણે બંજારા સમાજ રે એમપી છે ઓર કારણ કેવું છે તમને આવા આપણે કોઈ બી લોક જરા બનાવ છે આપણે ગલ્લી ભાઈ ભાજીપાલો વેચાવાળે આવે છે ને भाई ये वंजारी भाजी घे का केव छू कोण बोलतो कोणी बंजारा ही तुम समजून लेव कारण मराठी भाषिक छे वो रीस मत आहे तो कोण समजून का बंजारा ही तुम समजून लेव ये सारी जे वात आहे नी वटोन करायचं हो या एक मिनिट या सर इकडे करू या सर्व हॅलो सर्व थोडा शावलीत काय तुझ्या मागे गर्दी दाखव बरं महिलांना मुंडांग लेव महिलांना दोन जण कोणीतरी 2 किंवा 3 जण ठरवून घ्या 2 जण पवार साहेब पुढे पवार साहेबांना पुढे ठीक आहे ना काही हेलो पवार साहब बोलिए बैनर झंडा थोड़ा ऊपर ऊपर झंडा कर लो या तो ज्यादा ऊपर को नहीं हटा ये नूर ऊपर से दिखाने लगा झंडा सारे भाई मोटा झंडा बैनर गिनर भी ले कोई मोटे मोटे बैनर बना मेले आपण हाँ बरोबर सर्वांना विनंती की आमचे सर्व भाई थोड़ा लाड सर को तो हेव जोडे बस 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 मुंबईमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर खरं तर सरकार हलवून टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आता त्यानंतर बंजारा समाजानं देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली. या सगळ्याच्या संदर्भामध्ये जे पदाधिकारी आहे बंजारा समाजाचे ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, परिचय सांगा आणि मग आपल्या मागण्या काय. सुभाष देशमुख जाधव सेवानिवृत्त
कार्यकारी अधिकारी, या ठिकाणी आमचे बंजारा समाजाचे सगळे या ठिकाणी युवक आणि आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी आलेले आहेत. आमची खास करून प्रामुख्याने जी मागणी आहे, जी जुनीच मागणी आहे. मागील वर्षी तुम्हाला पार्श्वभूमी सांगेल की सन्माननीय आपले मुख्यमंत्री यांनी आमचं जे काशी पोहरादेवी आम्ही म्हणतो, जे सेवालाल महाराजांचं तिथं सगळं आमचं दैवत आहे, तिथं त्यांनी शब्द दिलेला होता की पोहरादेवीला त्यांनी पार्श्वभूमी अशी मांडली की विविध राज्यामध्ये जे आरक्षण तुम्हाला मिळालेले SC असेल किंवा BNT असेल, हे आरक्षण खऱ्या अर्थाने जे इंदाती आयोग 2014ला आयोग हा स्थापन झाला, त्या कमिशनप्रमाणे जे काही शिफारशी झालेल्या आहेत, या शिफारशी लागण्यासाठी आपण निश्चित केंद्राकडे जाऊ असं त्यांनी शब्द त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण समाजामध्ये सांगितला होता. त्याच्या अनुषंगाने आज अशी वेळ आली ही जुनीच आमची मागणी आहे. कारण आम्ही वाडे वस्ती तांड्यावर राहणारा समाज आहे, अजूनही एकत्रित कुठेतरी समूह करून हा राहतो, भटकतो. आजही आपण जर बघितलं की ऊसतोड कामगारमध्ये खऱ्या अर्थाने 90% जे लोक आहेत ते आमच्या बंजारा समाज, कष्टकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे. कुठलाही सुविधा अजूनही शासनाच्या यांच्यापर्यंत आलेल्या नाही. खास करून आमचा महसुली दर्जा असेल गावाला, तिथं ग्रामपंचायत स्वतंत्र असेल, तांडा वस्तीचे सगळ्या त्यांना मिळणारे जे काही अनुदान असेल, जे काही त्यांना विकासाचे महत्त्वाचे मुद्दे असतील ते त्या गावाला मिळावेत, हे मिळत नाही. तर कुठेतरी आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे काय, या कॅटेगरीचे तर आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं आणि तो आमचा हक्क आहे. याचं कारण असं आहे की आम्ही वेगळ्या समूहाने राहणारे समाज. या ठिकाणी कर्नाटकमध्ये आम्हाला SC आहे, आंध्रमध्ये ST आहे, किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही आम्हाला वर्गीकरण केलेलं आहे हे आमच्यावर अन्याय आहे. याच्यामधून एकच मार्ग आहे, आम्ही सेवालाल महाराजांना मानणारा, त्यांच्या एका छताखाली आम्ही राहणारे आमचे लक्कीशा बंजारा पूर्वज आहेत. जे आजचं संसद भवन उभं आहे ते आमच्या लक्कीशा बंजारांची जागा होती, आमची बैल या ठिकाणी उभं करतो. त्याच्यावर संसद भवन आहे, राष्ट्रपती भवन आहे. एवढा मोठा इतिहास आमच्या बंजारा समाजाचा आहे. ज्या ठिकाणी लक्कीशा बंजारा जायचे त्यांच्यासाठी राजे महाराजे थांबायचे की न्यायनिवाडा करतील. आमचा समाज हा न्यायप्रिय आहे, कुठेही न्याय देईलच. त्याच्यासाठी आम्ही संयमाने आज या ठिकाणी सगळे आमच्या बंजारा समाजाचे जे आमचे तरुण वर्ग आहे, महिला वर्ग या एकत्रित येऊन आम्ही शासनाला या ठिकाणी जागे करण्यासाठी आलो आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही सर्व मिळून या ठिकाणी निवेदन देणार. यामध्ये आपण बघितलं आमची गोरसेना एक संघटना आहे, संपूर्ण भारतामध्ये आहे, पूर्ण जगामध्ये सुद्धा ती आहे. त्याच्या माध्यमातून आमचे बरेचसे कार्यकर्ते आहेत, आम्ही त्यांना ही जाणीव देणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय, त्यामध्ये सगळेच बंजारा समाजाचे निवेदन त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि एकत्रित आम्ही संयमाने शासनाच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की आपणच तो शब्द दिलेला आहे. जे मागील वर्षी मी बोललो की पोहरादेवीला या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सगळ्या याच्या पाठपुरावा करू आणि म्हणून आम्हाला हा आरक्षण मिळावं. म्हणजे याच्यात होईल काय तर की जी आपण या ठिकाणी परिस्थिती बघताय, आमच्या आजी, आमच्या काकू, आमच्या मावशी आजी जुन्या पेहरावामध्ये, यांचं कारण असं आहे की तांड्यामध्ये राहतात आणि ती संस्कृती जपलेली आहे. कर्नाटकमध्ये राहणारा सुद्धा आमचा बंजारा ह्याच पद्धतीने राहतो. बोली भाषा एक आहे. आम्ही नुसतं सेवालाल म्हटलं तरी आमचा समाज एकत्र येतो. याचं कारण एक आहे की आमचं धर्म, जात, परंपरा, रूढी, खाण पान सगळं एक आहे आणि हे एक असूनही वेगवेगळ्या राज्यामध्ये जेव्हा आम्हाला डिवायडेशन केलेलं आहे, हा अन्याय आमचा दूर व्हावा आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये हे आम्हाला एकत्रित करावं म्हणजे आमच्यावरच्या अन्याय दूर होईल. हे निदर्शनास आणण्यासाठी आमचे सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत. हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा मागणी आहे. हा, हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही तिथं ऑलरेडी आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे ना सर, म्हणूनच आम्ही तो मुद्दा या ठिकाणी शासनाच्या याच्यात आणून देतोय की आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये तिथं आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमातीचं नको, आम्हाला शेड्यूल ट्राईबचं. कारण आम्ही तेलंगणामध्ये माझ्या मामाची मुलगी तिथं दिलेली आहे आणि तिथून आम्ही लग्न करून आणतोय. म्हणजे आमच्या त्या मुली बेटी व्यवहार होतो तर तो एकच जात, एकच समाज, सगळं आमचं रूढी परंपरा एक आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी ते आरक्षण मिळावं ही आमची खास करून मागणी आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनी जे आमच्या समाजातील दिसत आहेत याच्यामध्ये काय दिसत आहेत की तुम्ही बघा सगळं शिक्षणापासून वंचित आहे. अजूनही आमच्यासाठी वेगळ्या शाळा नाही आहेत. अजून एक मुद्दा तुम्हाला मी सांगेल की काही तांड्यांवरती आमच्या 20% संख्या असलेल्या शाळा बंद होत आहे. आमच्या मुलं कुठे जातो तो सांगा. शाळेची शासनाची योजना आहे, शासनाने शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या गावाचा विकास त्यांनी केला. महसुली दर्जा आम्हाला मिळालाच पाहिजे. आम्ही दुसऱ्या गावामध्ये कशाला राहू आता, कारण आमची मुलं शिकायला लागले, कुठेतरी आम्हालाही नेतृत्व मिळेल, आम्हालाही कुठेतरी विकास करता येईल. आमच्या डोक्यामध्ये काही कल्पना आहे ती आम्ही करू आणि म्हणून आमचे महाराष्ट्राचे जे दैवत आहेत
आरक्षण मिळालं तर समाजाचा विकास होईल निश्चितच, आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या समाजाला शिक्षण मिळेल, आणि शिक्षण मिळालं ही वाघिणीची दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं की जे वाघिणीचे दूध पिल म्हणजे शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचा तरुण वर्ग आज त्याच्यासाठी आसुसलेला आहे की आम्हाला या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं. तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे बंजारा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपली कळकळ आणि आपल्या मागण्या व्यक्त केलेल्या आहेत. बंजारा समाज हा ग्रामीण भागामध्ये तांड्यावरती राहतो, विखुरलेला राहतो. संपूर्ण देशभरामध्ये एकच बोलीभाषा, एकच देव आहे, मात्र प्रत्येक राज्यात वेगवेगळी भूमिका आहे. या सगळ्यांसाठी एकच न्याय मिळावा आणि तो म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. आता बंजारा समाजही आक्रमक झाला असून या ठिकाणी हैदराबाद गॅजेटनुसार ST प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जळगावात भव्य मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत बंजारा समाजाचे पदाधिकारी आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार, आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय मागणी? मित्र, मी सुभाष देशमुख जाधव, बंजारा समाजाचा एक लहान कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे. आपण बघताय की गर्दी बघितली, आमच्यामध्ये महिला, आमच्या भगिनी आलेले आहेत, आमचे तरुण वर्ग आहे, समाजातील काम करणारे कार्यकर्ते आहेत. यांची मागणी एकच आहे. तुम्हाला खास करून थोडीशी पार्श्वभूमी सांगेल. आज आमच्या तांड्यामधून हे सगळं विषय पेटून आलेला आहे. सगळे युवक आमचे असं म्हणतात की आम्हाला शिक्षण पाहिजे, आम्हाला सुविधा पाहिजे, हे शासनच देऊ शकते. म्हणून आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गातून या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळावं. खास करून तुम्हाला आताही मी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मागील काळामध्ये जेव्हा पोहरादेवीला आमचा एक कार्यक्रम झाला, संपूर्ण बंजारा समाज भारतातून तिथं आलेला होता, आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इंदाते आयोग ज्याच्यामध्ये ज्या घुमंतू जनजाती आहे त्यामध्ये आम्ही येतो, आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि पुन्हा आज ती आमच्या समाजाने सगळ्याच समाजातील घटकांनी मनावर घेतलं. खास करून तुम्हाला आमच्या गावामध्ये एक प्रथा असते, नायक कारभारी, याच्यातून आमचे सगळे न्यायनिवाडे होतात, त्या ठिकाणी कारभार चालतो. आजही आम्ही खऱ्या अर्थाने आपसामध्ये समजून घेणारा आमचा समाज आहे. म्हणून आम्ही ज्या पद्धतीने एका तांड्यामध्ये राहतो, आम्ही अजूनही विकासापासून खूप वंचित आहोत. आणि म्हणून आज आम्ही ठरवलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये ST प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही संपूर्ण जिल्हानिहाय, तालुकाने तिकडे आम्ही निवेदन शासनाला देतोय की ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे. आज आमची गोरसेना एक संघटना आहे मोठी, त्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला निवेदन देण्यात येत आहे की या ठिकाणी आम्हाला बंजारा सगळं समुदायाला या ठिकाणी ST आरक्षणातून आम्हाला आरक्षण मिळावं ही खास करून आमची मागणी आहे. आणि आपण बघितलं असेल की गावामध्ये सुद्धा आज आमच्या नायकांजवळ आमचे बसलेले लोक आहेत. तिथं एक आमचा नायकाचा जो एक वाडा असतो त्याच्यामध्ये बसून हेच विचारमंथन करत आहेत की आपल्याला अनुसूचित जमातीचे आरक्षण कसं मिळेल आणि त्याच्यासाठीचं काय नियोजन असेल, आणि त्याच्याच प्रतिकृती या ठिकाणी जिल्ह्यावर आपल्याला दिसतो. आपण काय सांगणार आता या ठिकाणी बंजारा समाजाच्या जिल्ह्या मराठा समाजाप्रमाणे या ठिकाणी आपणही मागणी करत आहे, काय सांगणार? सर, मी चेतन जाधव, गोरसले जिल्हा सचिव. या नात्याला सांगू इच्छितो, माननीय मनोजदादा जरांगे यांनी जो हैदराबादचे गॅजेट त्यांच्या मराठा बांधवांसाठी GR आणून दिलं, त्या GR मध्ये आमचा बंजारा समाज, बंजारा, लंबाडा ही जमात मागे तेलंगणा, आंध्रामध्ये ST कॅटेगरीमध्ये येते. म्हणून आम्हाला प्रमुख मागणी जाईल की जो हैदराबादचे गॅजेट आहे त्या गॅजेट लागून संपूर्ण देशामध्ये आम्हाला एका सूचीमध्ये, एकाच कास्टमध्ये ST कॅटेगरी समाविष्ट करावी ही आमची प्रमुख मागणी राहील. म्हणून सांगतो, धन्यवाद. आपण काय सांगणार? नक्कीच या ठिकाणी ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये बंजारा समाजाला ST प्रवर्गात सामावून घेतलं आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी राज्यातही ST प्रवर्गात सामावून देण्यात यावे, STतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज जळगावामध्ये बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही या ठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी आक्रमक झाला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता राज्यभरातील बंजारा समाज बांधव देखील आपल्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आज देखील जळगावच्या शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्ह्यातील समाज बांधव, बंजारा समाज बांधव एकत्र येत ST प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट करावे या मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आहेत. त्यांचे प्रमुख संत सेवालाल महाराज
मराठा समाज बांधवाला या ठिकाणी न्याय मिळाल्यानंतर आता बंजारा समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. एसटी प्रवर्गाची मागणी न्याय मिळावा यासाठी आपण आंदोलन करत आहोत, मोर्चा काढत आहोत. खऱ्या अर्थाने ही मागणी आमची पूर्वीपासूनचीच आहे. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यामध्ये आरक्षण असे की एस टी कॅटेगरीमध्ये आम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहेत आणि एस सी कॅटेगरीमध्ये आम्ही कर्नाटकमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये VJNT आम्ही आहोत. तर हे वेगवेगळं जे आम्हाला कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे, आमची बंजारा बोली भाषा एक, राहणीमान एक, बेटी व्यवहार आमचे होतात, हे सगळे जे विषय आहेत हे शासनाला माहीत आहे आणि हे सगळं माहिती असूनही आमच्यावर जे अन्याय होतोय ते अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण बंजारा समाजाला एकवटलेला आहे. आणि आपण बघितलं की आज आमच्या गोरसेना संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिले जात आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट जे आता मराठा आरक्षण आणि कुणबीसाठी वापरलं गेलं आहे त्याच्यासाठी आमच्या बंजारा समाजाचा जो त्या गॅजेटमध्ये स्थान दिलेलं आहे शेड्यूल ट्राईबचं, ते आम्हाला संपूर्ण भारतामध्ये या समाजाला मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आपल्याला समाविष्ट करावं अशी मागणी या ठिकाणी आहे. आपण मोर्चा काढलेला आहे बहुसंख्य. आपली काय प्रतिक्रिया, काय भावना आहे? जर समजा हैदराबाद गॅजेटमध्ये जर समजा त्याच्यात लिहिलेलं आहे की बुवा याच्यात ST कॅटेगरीमध्ये बंजारा समाजसुद्धा आहे, हैदराबाद गॅजेटचं पूर्ण विश्लेषण केल्यानंतर जर समजा मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर मग बंजारा समाजाला ST आरक्षण का मिळू नये यासाठी आम्ही मागणी करतो आहोत. आज सर्व तांड्यावरती ही जी प्रतिक्रिया उमटते आहे, कारण की आमचा समाज जो आहे हा अल्पसंख्याक नाही, तरी पण ऊसतोडीला जातो, आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा आहे. त्यांच्या मुलांना जेव्हा त्यांची परिस्थिती बघितली जाते साहेब, तिथं गेल्यानंतर ऊसतोडीला सकाळी 4 वाजता उठावं लागतं. त्यांच्या पोरांना सुद्धा ते सोबत घेऊन सैन्य जातात. निश्चितच आपण जर बघतोय तर मराठा समाज बांधवाला हैदराबाद गॅजेटचा न्याय मिळालेला आहे. त्याच पद्धतीने बंजारा समाज बांधवांना देखील ST प्रवर्गामध्ये त्यांना जातीचं आरक्षण मिळावं याच मागणीसाठी जिल्ह्याभरातील बंजारा समाज बांधव या ठिकाणी आपल्या मागणीसाठी हैदराबादच्या गॅजेटनुसार आरक्षण, आरक्षण अरे काय सुनील भाई सारी एक जना चले रहे यार, तुम बीच में सरक जाओ. अनिल सुनील भाई सरक. घोषणा चालू रे देव, घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. काल बोल जय सरकारचं करायचं काय, हाती डोक्यावरती पाय, सरकारचं करायचं काय, हाती डोक्यावरती पाय. ST आरक्षण मिळालं पाहिजे, ST आरक्षण मिळालं पाहिजे. स्टॉप स्टॉप स्टॉप. थोड़ा लार सर को, लार 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 सर को. जय जय अरे या सरकारचं करायचं काय, खालती डोंगरावरती पाय, सरकारचं करायचं काय, धीरे 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 धीरे.
धीरे धीरे साइडम कर बीच मत आओ तू थोड़ा कोपरा में सरकनी यार। हाँ हाँ दीदी दीदी बाजू दिनी घोषणा देव घोषणा देव घोषणा दे नहीं चांगली वरती पाय सरक काय बस सरक
अरे ठकाना के यार लार सरको तो आप कंट्रोल आ जाओ सरकारचं करायचं काय आधी लोकांवरती बाय सरकारचं करायचं काय आधी लोकांवरती बाय बोलाल महाराज की बोलाल महाराज की मन भी जाए था यार मन ले सा जय बालाल काही कोणाच्या बापाचा काय रेड काय सरकली रे पंजाला आरक्षण बंजारा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या बापाचा जय काय तुम बाकी लार चल जाओ आरक्षण भेटलंच पाहिजे महाराज की जय अरे कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय बॅनर हे लाडता आलो राम एक यार और अपने चैनल पे सारी नाही जा वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो
राहील. सरक सरक सरक. विजय सो. अरे घाम अशी अशी कोणी रे. ती झुंडाला आणि आता आता बिच्चम फटका. मोबाईल खिचाम घाल. मोबाईल खिचाम घाल. घाल. हा फटका. ये बरोबर. झेंडावाला आजी पुन्हा गाव एक. हेरा हेरा घुमा घुमा घुमा. दोन घुमा चाललं. जय खालती. हॅलो सरक सरक. सरकारचं करायचं का? या सरकारचं करायचं का? खालती डोकं. जेवायला बॅन बॅनर म्हणून तुझे बॅनर म्हणून लार लावून उद्या बॅनर आणि लार देतील बॅनर. हा लेल दो हे गोर शॉट झाला तुमचा शॉट. अरे हाव नाही यार. आता कोणी येणूर लार रे दो बॅनर होतो को लार दे लार फडका रे ते कामेर कोणी हो. तिकडच्या साईडला जायचं का?
बेटा बोलू कोण दिलं चेंडू बेटा रस्ता बंद करून हा हा सोबत एक मिनिट एकच मिशन एसटी आरक्षण भगवे वादळ लोकांना निवेदन द्यायचं होतं लोकांना निवेदन द्यायचं एवढं कशाला जमा केलं बंजारा समाज सल्ला लेता चार पाच भाई आपल्या मैसी जाए आणि वो देना आहे आपण जो आलेल्या मागणी करून भेटे ना रस्ता समजन आपण सारी माहिती समजन आपण बोलणं आणि सुरुवातचे बारे आपली सुरुवात जर असू जर म्हणजे भविष्यमा आपण आंदोलन करायचं
पेट्रेट जाधव साहेब खड़ा रहे सरको फटाफट बैठो खतरा के बैठो बैठो वरिष्ठ इन्हों भी सामने नहीं आणि यहाँ पर शांतता सांभळो फक्त नारा मत लगाओ झंडा लाल कर लो अरे आरतीसी तम सारी समाजारे हीरा जो हीरा कारण तम आता जे आहे तो मोठी बात सूरज हो वो सूरज हो जो रात जनता को रोशनी देते हो होती है रात तो सितारों को रोशनी सर बंद करो आपण हा विचार काही करत नाही तर एक जणांवर सारी इथे कोणी आपण काहीच होतं हैदराबाद जे गॅजेटचं म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणा मुंबई आपल्याला शेड्यूल राहिलेला यार फोटो काढून टाइम जेने व्हिडिओ काढलो यार मराठा समाजावर लागू करण्याच्या તમને मला कारण आपली जे जुनी मागणीच्या शेड्यूल ट्राईब म्हणजे काही अनुसूचित जमाती जे पाडपट्टीमध्ये वाले लोक म्हणून आरक्षण आणि आपण मी तांडामध्ये वाले लोक फोटोचं काही बिलकुल खरोच भाषा एक बोलणं एक रेणो एक जेवण एक सवय एक ही आपण बोलतो आहे नेणो आपण बोलायचं दुसरोज आणि मुंबई आपल्या गले गले फार सारी विनंतीच्या ही सारी पटेसरी वाटतं फॅसलेनं लारेर वर्ष में मुख्यमंत्री आहे तो कोणा देवी ना और भाषण तो सामर्थ्य तो प्लीज काही केरो जो एक सारी आरक्षण મળે નેનો હું કેરો છે અને 13 વેળ આરી છે કોરી જ વેળ આરી કારણ તમને ખાસ કરીને વિનંતી છે ગલે ગલે વિચાર કરો એક જ માર્ગીથી ચાલો આપણે જે દિલો વિચાર કેવો છે वो विचार में चालो गर्दी करो मत शिस्ती रहो सेवालाल महाराज सारी बात આપણે કહેવો છે ये खरी हेरी છે અને ये भी खरी हेवाळी છે जय सेवालाल ये भी खरी हेवाळी છે काही एसटी आरक्षण આપણે મળે પણ आपण नियोजनशी जाणो पडे जिथे कधी भी गाडी घाल देणे आणि पोळा दबारे नु चाले काही कोणी सगळे लोक आपण ही करो तो तोरण मांडीने पोट गाळी नो काढ कोण नाराज देतो ही करो मग ही अतिशय महत्त्वाची वेळ आहे आणि ही संधी तमनेन मळीची ही लक्षात ठेवा ही मागणी करा स्वतः मुख्यमंत्री वसंतराव नाईक तको ही संधी तमनेन मळीची तो तमवर एक पाईक छो तमो में सहभागी वाले हीरा छो तो वो आपने अतिशय नियोजनबद्ध करले पड़े जी लोगों जे समझन ये कारण काय शेड्यूल ट्राइब म्हणजे छा काही ही अनुसूचित जमाती आरक्षणच्या आणि भारतीय महिला संविधानामध्ये एक नंबर आरक्षण तू केनमळे आवचा बंजारा समाज पण आपण ज्यार आपण एक बरोबर येणो आणि बरोबर समजून लेणो पडे ही वात तर माणूस समज सेवालाल महाराज की जय सेवालाल महाराज की जय આપણે ज्येष्ठ समाज दिनेचं आपण आज जो मोर्चा काढायचा ही पहिला मोर्चा आपणोचा पहिला मोर्चा काढेल ही उद्देश की आपण जी मागणीचं एसटी आरक्षण रे जे एसटी आरक्षण मागणी वास आपण पहिलो आज मोर्चा काढायचा आणि हीच मोर्चा जर आपण काहीतरी असे वादविवाद में कर्या तो मुंडांग भविष्य में आपण वार्षिक लढाई लावणं कारण ही आपण सुरुवात येणार आपण शिस्तबद्ध तेथीच निवेदन द्यायचं ही मग सारी विनंती करूचो काही गडबड करो मत वरिष्ठ आहे वरिष्ठ आपण निवेदन नंतर भावात चर्चा करे आपण आज भेटो आपले भावेन जाय मतलब आपण आज भेटा आपण निवेदन चर्चा करे कुकर मुंडा काही थोडे सल्ला विचार निवेदन देणे बस वो प्रक्रिया की दे आपण तयारी सांभाळो जाय बाळे जाधव साहेब देवीदास भाऊ पवार साहेब चेतन नाईक चेतन जाधव आणि आपली ती महिला आणि ती महिला आणि दोन्ही मुलं आता भेटो आता आपण चर्चा करा भाऊ ये टीम है निवेदन द्यायला जाते
करायचं आहे सर्व म्हणून जायला ओशी केकन दिलं तू काय बोलवलं होतं बरोबर शांतता निवेदन द्यायला जात आहे बंजारा समाज आरक्षण कलेक्टर ऑफिस निवेदन देण्यासाठी विचार भी बड़ी थोड़ा लड़ सकते समाज बांधव कलेक्टर ऑफिस आमच्यावर ओरडताय आम्ही कंट्रोल कंट्रोल दादा मॅडम मॅडम बाहेर निवेदन देताना बाहेरच फोटो वगैरे काढून जास्त लोक आहे आणि जास्त संख्या महिलाची पण संख्या आहे बाहेर